मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलेले असाल, तर त्यांनी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उभ्या गावात तीनच माणसांचं अस्तित्व श्रेष्ठ मानलं जात होतं. त्यांना पाहताच लोक तीन पदरी विचार करीत. ती तीन माणसं म्हणजे एक केरू खोताची नात राणी, दुसरा भाऊ पैलवान आणि तिसरा मारुती रामोशी. ही ती माणसं. ती आपापल्या गुणानं आणि करणीनं अगदी वेगळी होती. प्रकृतीनं आणि वृत्तीनंही भिन्न होती. पण तरीही त्यांची भावना व ऐक्य झालं होतं. ती तीन माणसं या नाही त्या दृष्टीनं एकमेकांचा विचार करीत होती आणि गाव त्या तिघांचा विचार करीत होता. याचं काय पुढं होणार असा गावापुढं सवाल पडला होता. राणी पोरकी होती. तिला तिच्या आज्यानं वाढवली होती. ती आता वयात आली होती आणि खरोखरच ती राणी होती. आता तिच्या तारुण्याला भरती आली होती. ती विपुल केसांचा आंबाडा बांधित होती. हिरव्या लुगड्याची तंग कास घालीत होती नि भक्कम पदर पाठीवर मोकळा सोडित होती. आपला पदर डोकीवर आहे की नाही याची ती फिकीर करीत नव्हती. तिचा चेहरा रेखीव होता, बांधा ओतीव होता, त्यात काहीच कमी नव्हतं. ती सदैव हसरी होती नि लाजरी होती. नावाची रातराणी होती. पण रातराणी आपला सुगंध रात्रीच उधळीत असते, तशी ती आपल्या प्रीतीचा सुगंध चोरून उधळत होती. ती भाऊ पैलवानावरती प्रीत करत होती. परंतु अगदी फुलासारखे फूल जसे आपला सुगंध हळूच सोडते आणि रातराणी जशी रात्रीच दरवळते, तद्वत तिच्या प्रेमाचा सुगंध चोरून दरवळत होता. पण मारुती रामोशी मांजरासारखा होता. मांजराला जसा वशाडाचा वास येतो, तसा त्याला राणीच्या त्या चोरट्या प्रेमाचा वास आला होता आणि तो राणीसाठी चरफडत होता. त्याला तिचं वेड लागलं होतं. मुळातच तो वेडा होता. तो एक फरारी म्हणून पोलीस त्याच्या मागं लागले होते. अनेक दरोडे, काही खून मारुतीच्या खात्यावर पोलिसांनी जमा केले होते आणि त्यासाठी ते त्याच्या मागे लागले होते. पण प्रत्येक पाऊल जपून टाकत होते. कारण कारण मारुतीचा हिसका निराळा होता. तोही बंदूक नि तीही 300 नंबरची वागवत होता. त्याच्या गळ्यात काडतुसांची माळ होती आणि चेहरा ढाण्या वाघासारखा उग्र होता. त्याला काळीज नव्हतं. तो मन मानेल तसा वागत होता. मरण त्याच्या हिशोबी नव्हते नि आपण मेल्यात जमा आहोत अशीच त्याची समजूत होती. तो राजरोज कुठेही हिंडत होता. तो कोणालाच भीत नव्हता. उलट फौजदारापासून पोलिसापर्यंत सर्वच त्याला टरकत होते. नवे तो पुढे आहे असं कळताच बगल देत होते आणि पुढील घोर प्रसंग टाळत होते. मग इतरांची काय मातब्बरी. दिवस मावळतीकडे उतरत होता. तो दमल्याप्रमाणे शांत शांत ती उतरत होता. गावात बाजार भरला होता. माणसं इकडून तिकडं पळत होती. गिराईक आणि व्यापारी यांचा कलकलाट वाढत होता. देण्या घेण्याचं बोलणं चढ्या सुरात होत होतं. काही चिल्लर व्यापारी दाताचं पाणी गिळत गिरायकाची वाट पाहत होते. काही आ करून जांभया देऊन पसरलेल्या जबड्यापुढं 2 बोटांची टिचकी वाजवीत हळूच रामाचं नाव घेत होते. एकाएकी बाजार गंभीर झाला. मारुती रामोशी आला का असं म्हणत बाजारकर दुचमटले. आपोआप त्यांचा आवाज खाली आला. जो तो कान पाडून बाजार करू लागला आणि एखादा राजा यावा तसा मारुती बाजारात आला. त्याचं आगमन झालं. त्यानं खांद्याला बंदूक लावली होती. गळ्यात काडतुसांची माळ घातली होती. मिशीला भरपूर पीळ भरला होता आणि डालपाटीसारखी छाती पुढं करून तो हसत हसत चालत होता. गावची माणसं पण त्याच्याकडे पाहून हसत होती. पण तो त्यांच्याकडे पाहत नव्हता. फक्त हसत होता. त्याची तीक्ष्ण नजर त्या बाजारात राणीला शोधत होती. त्याच्याबरोबर 10-12 गडी होते. तेही हत्यारबंद होते आणि सर्वच निर्भय होते. मारुती गावात आला आणि त्यानं पारावर बैठक दिली. त्याला पाहून आत्तार बावरला. त्यानं पानाची कवळी नेऊन त्याच्या पुढे ठेवली आणि रामराम करून तो जसा आला तसाच पळत पळत परत फिरला. इतक्यात वाणी टकरला. त्याने भरीव सुपाऱ्या आणि कात यांचा ओटा भरला. हाताला आली तेवढी विड्यांची बंडली घेतली आणि धाव मारली. तो माल मारुती पुढं ओतून त्याने भेकड हास्य केलं. छातीला हात लावून हळूच रामराम केला आणि जातो गिरायकाची येळ हाय
असं म्हणून आपला मोहरा परत वळवला. जवळच कोळी बसला होता. त्यानं चंची सोडली, आपला अडकित्ता काढला आणि मारुती रामोशाच्या पुढं पडलेल्या सुपाऱ्या तो कराकर कातरू लागला. मग मारुत्याने त्याची फौज पानं खाऊ लागली. लाल पिचकाऱ्या उडू लागल्या. काही म्हातारी माणसं रेंगाळत पुढं आली, काही बाजूला बसली आणि काही खुशाली विचारू लागली. मारुती पान खात होता. त्याची नजर सर्व स्त्रियांवरून तळपत होती. शेजारीच नांगऱ्याच्या पोराचं चहाचं हाटील सुरू केलं होतं. त्यानं ही घाई केली. 10-12 पेशल चहाकडून किटली भरली. कप बशा नीट खंगाळल्या आणि पाराकडं धाव घेतली. मग सर्व लोक आपापल्या मिशा सावरून त्या चहात बुडू नये याची काळजी घेत चहा पिऊ लागले. मारुतीनं चहा पिऊन एक मस्तपैकी ढेकर दिला. पुन्हा कोळी सुपारी कातरू लागला. पुन्हा पानाची कवळी आली आणि तिचा फन्ना उडू लागला. बैठक रंगात आली. एवढ्यात चावडीकडून भाऊ पैलवान पाराकडं आला. त्याच्या गुलाबी पटका माग सारला होता. त्यानं काखेत कुऱ्हाड घेतली आणि हातात खुतनीची चंची घेऊन तो पान खात चालला होता. त्याचा पिळदार देह डोंगरासारखा दिसत होता. तो बेगुमान चालत होता. त्याला पाहताच पारावरची मेहफिल दचकली, बावरली. सर्वांनी त्याच्याकडं पाहिलं. काय पैलवान, बरं आहे का? मारुतीनं आवाज चढवून विचारलं. माझं कवाच वाईट नव्हतं. भाऊ निर्भय होऊन उभा राहून म्हणाला. मी पहिल्यावानेच हाय, पण नाईक, तुमचं कसं काय? अजून तरी बरं हाय, मारुती म्हणाला. अगदी मनगटाच्या जोरावर जातोय. पर मग ही बंदूक काढतूस आणि ही फलटण कशाला तुमच्यासोबत? भाऊ संतपणे म्हणाला. हे जगणं व्हायचं अवघड दिसतंय मला. त्याचं असं हाय, मारुती आपली बंदूक मांडीवर घेऊन म्हणाला. कुणी बी कोल्ह्याच्या शिकारीला जाताना वाघाचं कडस्थान बरोबर घ्यावं असा वडिलांचा बोल हाय. मग आता कसली शिकार करणार, कोल्ह्याची का वाघाची? भाऊंनी विचारलं. आणि मारुती गुरमीत म्हणाला. आज शिकार हरणाची. आणि यावेळी राणी बाजारात आली. ती मान खाली घालून सरळ पुढे गेली. तिला पाहून मारुती बोलता बोलता थांबला आणि डोळ्यात जीव घेऊन तिला पाहू लागला. भोवती बसलेली माणसं दुचमटून गप्पाळली आणि ती ही राणीकडे पाहू लागली. त्या सर्वांच्या डोळ्यांफोडून एखादी गव्हाण नागिन डुलत जावी तशी राणी पुढे गेली आणि गर्दीत गडप झाली. अगदी ढगात वीज दडावी तद्वत ती दृष्टी आड झाली. नंतर भाऊ तिथं थांबला नाही. तो घरी जायच्या ऐवजी पुन्हा चावडीच्या जोत्यावर जाऊन बसला. आज हा मारुती गावात आला आहे, तो काहीतरी उपद्व्याप नक्कीच करणार अशी त्याला शंका आली. आणि मारुती पुढं लाचारपणे वर्तन करणाऱ्या त्या माणसांचा त्याला संताप आला. आणि ही गावची माणसे इतकी दुबळी कशी काय याचा तो विचार करू लागला. इतक्यात राणी बाजार करून आली. ती सरळ चालता चालता म्हणाली. वाईच घराकडे या. कवा? आत्ता. भाऊ उठून तिच्या मागून चालू लागला. ती म्हणाली. गावात रामुशा आल्या वाटतं. हो आलाय की. तो आज काहीतरी कुरापत काढील असंच वाटतंय, ती बोलली. मला बी तसंच वाटतंय, भाऊ बोलला. मग ती हुंकारली. मग काय? भाऊ म्हणाला. बघूया काय घडतंय ते. बरं मग जावा, मी बी जाते. असं म्हणून ती झपाट्यानं पुढं गेली आणि भाऊ परत फिरला. पुन्हा तो पेठेत येऊन शिंप्याच्या दुकानात बसला. त्यानं मारुतीच्या हालचालीवरती बारीक नजर ठेवली. पाराखालची बैठक मोडली आणि मारुती रामोशी आपला दळबार घेऊन बाजारात भटकू लागला. त्याची तीक्ष्ण नजर राणीला शोधित होती, पण ती त्याला दिसली नाही. मग तो रामोस वाड्याकडे गेला. 3 सांज झाली. बाजार उलगला. गावात सामसूम भासू लागली. पण मारुती रामोशाच्या अस्तित्वानं वातावरण दाहक झालं होतं. जो तो मारुती रामोशाविषयीच बोलत होता. जो एकटा होता तोही त्याचाच विचार करीत होता. आणि रामोस वाड्यात मारुती रामोशी राणीचा विचार करीत होता. ती आज फक्त एकदाच दिसली, पुन्हा दिसली नाही. तिनं रोज दिसावं, नव्हे तिनं रात्रंदिवस आपल्या जवळच असावं, क्षणभरही दृष्टीआड होऊ नये असं त्याला वाटत होतं. आणि त्यासाठी काय करावं? त्याचं मन बेबंद होऊन उपाय शोधित होतं. 10 दिशा पळत होतं, पण त्याला कसलाच उपाय सुचत नव्हता. फक्त जबरी हा एकच मार्ग त्याच्या पुढे आता स्पष्ट दिसत होता. त्याचं मन त्याच्या कानात पुन्हा पुन्हा ओरडत होतं. जबरी, जबरी करायची. कडूस पडून त्याचं रात्रीत रूपांतर होत होतं.
नदीकाठच्या किर्र झाडीत घुबड घुमत होतं. गावात तुरळक माणसं बोलत होती. अंगणात काही पोरं खेळत होती. कुठेतरी जातं घरघरत होतं. भाऊ तालमीत शांत बसला होता. त्याच्या भोवती 15-20 तरणी पोरं बसली होती. तालमीचा एक कोपरा कुऱ्हाडींनी भरला होता. भाऊ कुणाशी बोलत नव्हता. तो फक्त बाहेरचा कानोसा घेत होता आणि भयंकर क्षण वाटचाल करीत होता. राणी स्वयंपाक उरकीत होती. एक जुनी आठवण तिच्या डोकीत जागी झाली होती आणि तो प्रसंग तिच्या डोळ्यांपुढून सटकत होता. दिवस कासराभर उरला होता. राणी मळ्यातून घराकडे चालली होती. कांदे, वांगी, भाजी, जळण यांनी भरलेली पाटी तिच्या डोक्यावर होती नि डोकीवरचा पदर दातात धरला होता नि ती पाय उचलीत होती. ती मारुती रामोशाचा विचार करीत होती. तो फरारी झाला आणि राणीसाठी त्याचं मन वेडं झालं होतं. तो तिच्या पाळतीवर होता. तिला तो जागोजाग दिसत होता. त्यामुळे ती कधीच रानात रात्र करीत नव्हती. आजही ती त्याचाच विचार करीत नि दिवसाकडे पाहत पाय उचलीत होती. ती भाऊच्या मळ्यात आली. तशी तिची चाल मंदावली. तिनं कानोसा घेतला. भाऊ एकटाच दारात उभा होता. त्यानं हाक मारली, "य की." "नका, उशीर झालाय." ती उभी राहिली. "आणखी थोडी होईल, य." तो बोलला. "तुम्ही लय उशीर करशिला." ती मोठ्यानं हसली नि पुढे गेली. भाऊनं हातची पाटी उतरली नि तिला घरात नेलं. म्हणाला, "एवढी घाय कशाला? रामोशी फरारी हाय आणि तो सापावाने माझ्या पाठी पडलाय." ती गंभीर होऊन म्हणाली, "मला जाऊ द्या." "बरं, जा." त्यानं पाटी तिच्या डोक्यावर दिली नि ती चालू लागली. ती एका बांधात चालली. दोन्ही बाजूला ऊस उभा होता. त्या 2 ऊसांच्या फडातून ती जात होती. गपकन वाघ अंगावर यावा तसा मारुती उसातून तिच्या वाटेवर आडवा झाला. त्याला पाहून ती दचकली. थपकून उभी राहिली. "कोण?" तिनं विचारलं. "मी मारत्या रामोशी हाय." तो तिची वाट रोखून तीक्ष्ण सुरात उत्तरला. "वाट का अडवलीस?" तिनं विचारलं. "तुझं मला याड लागले म्हणून." मारुती निर्भय सुरात म्हणाला. "कळलं का?" आणि याच वेळी मागून माणसं आली. ती बोलत गावाकडे निघाली होती. त्यांची चाहूल लागताच मारुती उसात शिरला आणि राणीचा जीव भांड्यात पडला. राणीनं स्वयंपाक केला. बाहेर पाहिलं तेव्हा तोंड ओळख मोडली होती. तिनं दिवा लावून सोप्यात ठेवला. ती वळून चौकटीत गेली. तोच अनेक पावलांचा आवाज आला. तशी ती परत वळली. अंगणात पाहू लागली आणि मारुती रामोशी तिच्या पायरीपर्यंत येऊन उभा राहिला. त्याला पाहून ती भयभीत झाली. तिनं आजूबाजूला पाहिलं. घरात म्हातारा नव्हता. तो देवळात गेला होता. ती एकटीच होती. मारुती म्हणाला, "म्या जन्मात कंच्याच बाईच्या अंगाला हात लावलेला नाही. मोहरय आणि माझ्या संग गप गुमान चल." "कुठं?" "मी न्हीन तिकडं." त्यानं हुकमी आवाजात सांगितलं नि ती चपळाईनं घरात गेली नि देवळीतील विळा घेऊन चौकटीत आली. मारुती भडकला. त्यानं सरळ पुढं जाऊन तिच्या पदराला हात घातला नि राणीनं त्या हातावर विळ्याचा घाव घातला. इतक्यात भाऊ नि त्यांची माणसं एकदम आली नि हाणामारीला आरंभ झाला. त्या अचानक झालेल्या हल्ल्यानं मारुतीने त्याची माणसं एकदमच गोंधळली. मारुती भाऊकडे फिरला आणि भाऊनं त्याच्या कपाळात कुऱ्हाड घातली. दंगल ऐकून गाव धावला. तो सोप्यात मारुती मरून पडला होता. सकाळी फौजदार आला. पंचनामा झाला. राणीला अटक झाली. तिनं गुन्हा कबूल केला होता. हा खून आपणच केला असा तिनं जबाब दिला होता. आणि जेव्हा राणीला अटक झाली तेव्हा भाऊ पुढे झाला आणि फौजदाराला म्हणाला, "ह्यो खून म्या केलाय. ही बघा ती कुऱ्हाड." फौजदार गोंधळला आणि राणीने भाऊ या दोघांना अटक करून घेऊन गेला. भरमुख होताच्या लेकीबरोबर रगबाचं कंत्राट जुळलं होतं आणि रगबा पुरा नादावला होता. 12 दुनी 24 तास एकच विषय त्याच्या डोक्यात घुमत होता. शालीशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं. आपल्या कामधंद्यावरचं त्याचं चित्त उडालं होतं. अंथरुणावरती पडलं तरी डोळ्यांपुढं सिनेमा सुरू होत होता. शाली, शाली आणि शाली. दुसरं कशाचं नाव नाही. रगबा खुळा झाला होता. ठार खुळा. दुपारची भाकरी न खाता रगबा वगळीला येऊन बसला होता. वाट बघत राहिला होता. भूक नाही, तहान नाही. गडी बसून राहिला होता. आत्ता येईल म्हणून एका झाडाखाली बसून आराधना करीत होता. दर घटकेला पानाचं देठ खुडून तंबाखू खात होता. पण त्याच्या जीवाला काही चैन नव्हती.
गम पडत नव्हता. कशातच गोडी वाटत नव्हती. कारण दुपार टळली तरी शालीचा पत्ता नव्हता. वगळीची ही जागा गावापासून पैस लांब होती हे खरं, पण ह्या वेळेपर्यंत ती यायला पाहिजे होती. घरातनं जेवून निघाली असती तर आत्तापर्यंत येऊन पोहोचली असती. मग खुळं अजून काय करीत बसलं असेल? वगळीला वाट बघत बसायला सांगून ती काय घरात जेवत बसली असेल? आता काय करावं तरी ह्या शालीला? आईला कुठं गडप झाली म्हणायची ही बाई. जसं ऊन होईल तसं डोकं गरम होत चाललं. बरं, आता उठताही येत नव्हतं. वाट बघत बसून राहायला सांगितल्यावर उठायचं तरी कसं? येतो म्हणून न येणाऱ्यांपैकी ती नव्हती. एकदा येतो म्हटल्यावर येणार हे मात्र नक्की. उठून गेलो आणि ती आली तर चुकामुक होईल. मग पुन्हा असा दिवस केव्हा घडून येतो आणि कधी गाठ पडती हे काय सांगता येतंय? जागा सोडून उठायचं नाही, घोटाळा होईल. मग असं मनाशी म्हणून रगबा बसूनच राहिला. सगळीकडे डोळे लावूनच वाट बघत होता. दिवस कल्ला तरी शालीचा अजून पत्ता नव्हता. डोकं पार बिघडलं होतं. डोळ्यांपुढं नुसती शाली दिसत होती. आज वगळीत भेट होणार म्हणून रात्री झोप नव्हती. सबंध रात्र तळमळत काढली होती आणि असा घात करावा? डोळ्यांपुढे ती दिसत होती. हिरवीगार आळसुंद्याची शेंग नुसती ओठानं सोलावी, 3 ठिकाणी वाकवावी. रगबासारखा सुस्कारा देत बसला होता. रताळ उकडल्यागत काळी सगळं सोलून निघालं होतं. घात झाला होता. दिवस मावळायला गेला तरी ती आली नव्हती. मुंग्या येऊन पाय जड झाले होते. अखेर रगबा उठला, पाय झाडत उभा राहिला. त्या वगळीकडं बघून मनात येऊ लागलं, एक सोन्यासारखा दिवस फुकट फुकट गेला. कशी पैस जागा होती. सबंध दिवसात कोण एक चिट पाखरू इकडे फिरलं नाही. आली असती तर काय दिवस गेला असता. आहा, दिवस कसा गेला असता कळलं सुधीक नसतं. भवानीचं दोन्ही गाल जाग्यावर ठेवलं नसतं. नुसतं तोडून खाऊन टाकलं असतं. पण आता काय करायचं? बोलून येते व्हय. चेहरा काळवंडून गेला होता. पायात कसलंही बळ राहिलं नव्हतं. कसा तरी तो वगळीनं चालला होता. त्याचा हिरमोडच झाला होता म्हणा की. असं का व्हावं त्याला कळतच नव्हतं. इतका तिच्यासाठी जीव टाकून तिनं असं का करावं? आजवर कधी असं फसवलं नव्हतं. मग आजच असं का केलं? तिची गाठ पडल्याशिवाय काही उलगडा होणार नव्हता. उद्या ती काहीतरी निमित्तानं रानात आली तर बरं, नाहीतर तिला कुठं गाठायची? घरात जाऊन गाठ घेता येईल पण बोलणं कसं करायचं? सगळं कंत्राट बिघडून गेलं होतं. काय करावं हे सुचत नव्हतं. मातं भडकून गेलं होतं. घरी जाऊन भाकरी खायची सुद्धा काही शुद्ध राहिली नव्हती. दुपारी ती गडबड होती म्हणून भाकरी खायची सुचली नव्हती. आता काही कशाची गडबड नव्हती, पण डोकं ठिकाणावरती नव्हतं आणि पोटाची शुद्ध नव्हती. मळा आला आणि घरी न जाता रगबा आपल्या मळ्यातच बसून राहिला. घरी गेलं तरी वस्तीला पुन्हा त्याला मळ्याकडे यावंच लागणार होतं. तेवढा हुरूप अंगात राहिला नव्हता आता. जा जा आणि य कशाला करायचं म्हणून तो निवांत आपल्या खोपीत बसून राहिला. दिवसभर बैलांनाही एकादस घडली होती. जनावरं बिचारी तळतळत होती. त्यांच्या दावणीत जरा वैरण टाकून रगबा विचार करत बसला होता. हे असं कसं घडलं? काय झालं असेल? कडूसं पडलं तरी रगबाचं डोकं ठिकाणावरती आलं नव्हतं. बसल्या जागेसनं तो हलायला सुधीक तयार नव्हता. अंधार पडला तरी नुसता बसूनच राहिला होता. तो असा मळ्यात बसून होता आणि त्याची आई वाट बघत घरात बसली होती. पोरगं सकाळीही भाकरी खायला आलं नव्हतं आणि दिवस मावळून कडूसं पडलं तरी अजून त्याचा पत्त्या नाही. बरं, पुन्हा करवी सांगावाही धाडला नव्हता. पोटाची शुद्ध नाही ते पोरगं काय करत बसलंय तेही कळत नव्हतं. म्हातारीला घोर लागून राहिला होता. आता वाट तरी किती बघायची? वाट बघून बघून म्हातारी दमली आणि जीव राहावेना झाला. जेवणाची बुट्टी डोक्यावर घेतली आणि एका हातात कंदील घेऊन तीच माळ्याकडे निघाली. सपाट्यानं जाऊन तिनं माळा गाठला. बाबा खोपीच्या तोंडालाच बसून राहिला होता. त्यानं उठून डोक्यावरची बुट्टीही खाली उतरून घेतली नाही. समोर उभा राहून तो तिच्या तोंडाकडं बघत राहिला. रगबाचं चित्त आधी ठिकाणावरतीच नव्हतं. कुणासंग बोलावसंच वाटत नव्हतं. सगळ्या गोष्टींचा वीट आल्यागत झाला होता. आणि बोकांडी बसल्यागत म्हातारी येऊन विचारू लागली, सकाळी बी जेवायला आला नाहीस, सांज बी आला नाहीस, काय वागणं म्हणायचं हे तुझं? असलं काय काम काढून बसलायस बाबा? रगबानं वट्टात विचारलं, तुला कुणी यायला सांगितलं होतं? तू का आलीस? तू घरला आला नाहीस मग तुझी भाकरी घेऊन यायला नको का? काय तुला मी सांगावा धाडला होता का? ते काय नाही खरं, असं म्हणून तिनं विचारलं.
काय दिवसभर करायला लागलायस बाबा? राजवट्यानं खेळत बसलोय, असं रागानं सांगून तो म्हणाला. रानात 17 कामं असत्याती. काय करतोस म्हणून विचारू नये. इथं काय खेळत बसलोय काय मी? ते काय खरं नाही. मग काय विचारतेस? असं विचारून रगबा म्हणाला. आधी डोळ्याकडं तुझं वांद आहे. राती अपराती आपण कशाला यायचं रानात? काय झालं सवरलं तर कोण निस्तरणार? व्हय की काय? माझं डोसकं उठवायला आता इथं बसू नकोस. आधीच अंधार पडलाय. आधी कंदील घे आणि घरला जा बघू. तू भाकरी तरी खा. मी खाईन नाही तर राहीन. ते घेऊन तुला काय करायचंय? आधी तू घर गाठ बघू. डोळं भरून म्हातारीनं आपल्या लेकाकडं बघितलं. तोंडावर राव नव्हता. चेहरा काळा ठिक्कर पडला होता. डोळे खोल गेलेले दिसत होते. न राहून ती म्हणाली, बाबा लय जीवाला तसदी घेऊन काम करत जाऊ नकोस. पेटीव त्या कामाला. नीट 2 वेळेला पोटाला तरी खात जा आणि जेवढं हातनं होईल तेवढंच करत जा बाबा. मस्त देवानं दिले रगड. एवढं पोटाला न खाता राबायचं काय कारण आहे? रगबा रागानं तोंडाकडं बघत म्हणाला, आता गप उठतीस का? मला उपदेश देत हिथंच बसतीस वय? बसू कशाला बाबा? मग उठ बघू. हातात कंदील घेऊन ती तशीच उठून उभी राहिली. डोळ्यात पाणीच भरलं. गप जायचं सोडून लेकाच्या तोंडावरनं हात फिरवत ती म्हणाली, तुझा बा असता तर तुझं हे काम बघून हरपून ध्यान झाला असता. काय माझं पोरगं राबतं म्हणून जगाला सगळ्या सांगत बसला असता. काय करायचं? पदरानं डोळं पुसत म्हातारी निघून गेली आणि रगबा भाकरीच्या बुट्टीकडे बघत बसून राहिला. उठून चूळ भरावी आणि जेवायला बसावं असं काही वाटेना झालं. अर्धी कोर भाकरी पोटात गेली असती, पण तीही म्हातारीच्या बोलण्यानं नकोशी झाली होती. आधी एक डोक्याला ताप झाला होता. त्यात हा वाद होऊन बसला होता. नको ते आठवण करून देऊन गेली. काय कारण होतं? आपली वेळच बरोबर नाही असं त्याला वाटू लागलं आणि पुन्हा डोक्यात चक्र फिरू लागलं. का आली नसल? सबंध दिवस खुळ्यागत वाट बघितली. असं काय केलं ह्या शालीनं? कशाची झोप आणि कशाचं काय? रात्रभर डोळे उघडे ठेवून रगबाई विचार करत पडला. डोळ्यात झाकच न झाला. झोपच उडाल्यागत झाली. डोळ्यांपुढं शालीशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. खूळ लागल्यासारखी होतीच तशी. ऐन विशीतली पोरगी. नुसती एक फटाकडी होती आणि देखणी तरी अशी का बास. बोलायची सोय नाही. देखते रहिना. नुसतं बघत राहावं. ओतीव काम होतं ओतीव. सगळे जिथल्या तिथं आणि जसं पाहिजे तसं होतं. माणसाला काय लागतं हे ओळखूनच जणू देवानं तिला घडवलं होतं. कुठल्या एका भागात चूक काढता येत नव्हती. चूक काढायला बसलं तरी सापडणार नाही अशी. रंग तर असा होता की काय सांगावं. केवड्याचं कणीस तिच्या पुढं झक मारत होतं. कशाचा केवडा आणि कशाची हळद. तिच्या पुढं सगळं डावं होतं. हिरव्या पातळात अशी दिसत होती की खुडून गपकन तोंडाला लावावी. काय करायचं? तिचं रूप सारखं डोळ्यांपुढं येऊन उभं राहत होतं. डोळा झाकला तरी समोरनं हलत नव्हतं. नुसतं तिचं रूप डोळ्यांपुढं खेळवत पडावंसं वाटत होतं. रगबा रात्रभर तळमळत होता. डोळ्यांची आग आग होत होती. डोळं खलास झालं होतं. ध्याही सगळी पेटून गेली होती. सकाळ झाली होती. उठणं भाग पडलं. एकाला 2 रात्री त्याला झोप नव्हती आली. थकवा आल्यागत झाला होता. सबंध दिवसभर पोटात अन्न नव्हतं. डोळ्यांपुढं सगळं फिरल्यागत वाटत होतं. नुसतं गरागरा फिरत होतं. तसंच उठून त्यानं चूळ भरली. कशीबशी थोडी भाकरी खाल्ली आणि काही काम सुचेनासं होऊन खाली वर घोंगडं घालून तो पुन्हा खोपीत गप्प पडून राहिला. 2 रात्रींची जागरणं झाली होती. पडल्या पडल्या त्याला डोळा लागला. दुपार झाली तरी तो उठला नाही आणि एकाएकी शब्द कानावर आला. अजून का निजलाय ह्यो? झऱ्याचं पाणी खळाळावं तसा मंजूळ आवाज. झुळू झुळू नुसता एक झराच वाहत आला होता. कोण बोललं म्हणून तोंडावरचं पांघरून काढून बघतोय तर अप्सरा येऊन समोर उभी राहिली होती. डोळ्याला डोळा लावून तो बोलला, शाली? जी. जी काय भावाने? ती लाजून गेली. तोंड फिरवून हसली. हसली कसली? पाखरच बोलली. उठून बसत त्याने विचारलं, काल वाट बघून जीव गेला माझा. जीव गेला आणि मग कंटक असा फुटलाय आज. तुला बघून ग. खरंच सांगतो शाले, लय आपदा उडाली काल. गोड हसून ती म्हणाली, म्हणून आलो नव्ह आज भेटायला तुम्हासनी. आता बघून बरं वाटलं. लांबनं काय विचारतीस? ये जवळ. ये की शाले. हे खुळे. खूळ लागले का? असं हो का? आता काय खूळ लागायच्या आणि बाकी राहिल्या. य ग. कुणी बघितलं तर काय म्हणतील? बोलवावं तशी ती लांबच सरकू लागली आणि द्यायचा सगळा हवळा उडाला.
काय करावं सुचेना असं झालं. डोळे वटारून बघत तो म्हणाला, जवळ येत्यास का आता उठू? ती लाजली. एक मुरका मारून म्हणाली, जरा दम निघना झालाय. आता किती दम खाऊ? जरा थांब की. जरा किती? हनुवटीवरती एक बोट टेकून आपल्या भुवया उडवत ती म्हणाली, एवढं धुणं धुते. तुझं धुणं ठेव बाई. पाहिजे तर मी धुणं धुईन तुझं मागणं. आता काय करू? असं म्हणून तिनं सांगितलं, जरा थांब माझ्या राजा. हिरेत जाऊन एवढं बुचकळून काढते. तवर काय जप करत बसू तुझ्या नावाचा? तुम्ही असं करा. असं म्हणून हळू आवाजात तिनं सांगितलं, तुम्ही वाटणं चालायला लागा. शिव्याचा ऊस आला म्हणजे पान खायचं निमित्त करून तिथं खाली बसा. मी येताना दिसले म्हणजे उठून आत शिरा. तू फडात येतेस, मग कशाला सांगायला लागले तर हे? कालच्यागत नाही नवं. असं तरी का बोलतासा हो? असं म्हणून ती झटक्यासरशी पुढं झाली आणि पटकन तोंडाचा मुका घेऊन बाहेर पडली. रगबा ठार झाला. ती विहिरीत उतरायचा अवकाश. त्यानं जाऊन उसाचा फड गाठला. पान खात बसून राहिला. तंबाखूचा रस थुंकायचा तो चुकून पोटात जाऊ लागला. तोवर ती येताना दिसली. डोळ्यांच्या खुणा पटल्या आणि रगबा फणात शिरला. पाठोपाठ तीही आत शिरली. अंगाला अंग भिडलं. दोन जीव एकत्र झाले. दोन देह असून एकच दिसू लागला. दिवस कालायला रगबा खोपीवर आला. मन शांत झालं होतं. जीवाला आनंद वाटत होता. आसरा मिळाला होता. आता रोज फडात जाऊन पडायला हरकत नव्हती. काल सगळं भकास वाटत होतं ते आज कसं झकास दिसू लागलं होतं. आपल्या धावेवर बसून तो आनंद लुटत होता. एवढ्यात वगळीनं पाटलाचा केरबा येताना दिसला. रगबानच त्याला हाक मारली. य पान खाय म्हणून त्याला बोलावलं. तोही जवळ आला आणि त्याच्या जवळ येऊन बसला आणि त्याच्या हातात चंची देत रगबानं विचारलं, इकडं कुणीकडे गेलतास? केरबा जरा गडबडल्यागत दिसला. मोगमच काहीतरी सांगू लागला आणि रगबा खोदून खोदून विचारू लागला तसं सांगणं त्याला भागच पडलं. केरबा त्याचा दोस्तच होता. आज ना उद्या त्याला कळलंच असतं. असा सगळा विचार करून केरबा एकवार खाकरला आणि हसून तोंडाकडं बघत म्हणाला, रगबा, आता तुला काय सांगाय हरकत नाही बघ. आज दिवसभर वगळीला होतो. ते का? त्याची भानगड अशी झाली. काल अचानक एक लग्गा गावला. कशाचा लग्गा? काय भानगड ही केरबा? तेच सांगतो, ऐक की. असं म्हणून तो सांगू लागला. काल दुपारी रानाकडे निघालो तर कोण भेटावं? कोण भेटलं? मर्दा खोताची शाली भेटली. शाली वगळीला जाताना दिसली. वगळीला? हा, वगळीला. आणि एकटी गा. म्हटलं ही बाया कुणाकडं निघाल्या? जिकडं चुंबक तिकडं लोकांड. मी बी निघालो की तिकडच. तिची चापट सोडली नाही. आणि मग र काय विचारतोस? मागं बघत पुढं बघत ती चालली होती. आईच्या हिच्या. म्हटलं हिचं वगळीला आणि दुसरं काय काम असणार? मलाच घुलवत निघाल्या म्हणालो आणि कोण नाही असं बघून एकदम हात धरला. नाही वय करायला लागली. पर एकदा गड्डाला हात घातल्यावर सोडतोय वय. दिवसभर सोडलीच नाही तिला. मर्दा काय सांगायचं तुला. छेचे 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 छेचे. माझ्या गत कोण भेटलंच नाही म्हणाली. आणि एवढं सांगून तो म्हणाला, पर बायलीनं आज मला फसवलं. मला याला सांगून आज आलीच नाही की. दिवसभर वाट बघत बसलो होतो बघ. आईला कुठे मिली आज कुणाला दक्कल. रगबाला काही बोलणं सुचत नव्हतं. तो काहीच बोलेना झाला तसा केरबा उठला आणि बरं जातो तर मग असं म्हणून निघून गेला. तो गेला आणि आग लागल्यागत झाली. एवढा जीवाला आनंद झाला होता. एवढं समाधान वाटलं होतं. ते सगळं त्या आगीत जळून होरपळून खाक होत होतं. काळजानंच धडाधड पेट घेतला होता. नुसता भडका उडाला होता, भडका. राखेत निखारा धगधगतो, फुलतो, तद्वत फुला फुलत होती आणि दारिद्र्याच्या राखेत अगदी निखाऱ्याप्रमाणे फुलत होती. तिचं तारुण्य, सुंदरता आणि लाजाळू गरीब स्वभाव पाहून आईतील आयाबाया चकित झाल्या होत्या. विठोबा डांगारण्याचं घर आईपासून फटकून बसलं होतं. अगदी वाईट टाकावं तसं ते नित्रास होतं. त्या घराकडे पाहताच घरात किती गरिबी असेल याची कल्पना येत होती. घरावरही कौलं किती साली आणली होती याची कल्पना करवत नव्हती. भोवती शेंड्या ताटव्यानं वेढा दिला होता. थोडीशी मोगली एरंडाची झाडं भलतीच वाढली होती. दारापुढील लहानशा कोंडारात विठोबा ताऱ्याला घेऊन बसला होता. कुठला तरी अभंग कुठल्या तरी सुरात तन्मय होऊन गात होता. त्यानं डोळे झाकले होते. जग कुठं आहे? सूर्य कधी मावळला?
आता रात्र किती झाली आहे याची त्याला मुळात कल्पनाच नव्हती. फुला नुकतीच रानातून आली होती आणि चपळाईनं स्वयंपाक उरकीत होती. विठोबाचा थोरला मुलगा नामू अजून आला नव्हता. घरापुढच्या पांदीनं माणसं गावात शिरत होती. मसरं धडपडत होती. एखादा बैल किंचित थांबून जोरात डिरकी ठोकीत होता आणि लगेच एखादं मेंढरू ओरडत होतं. गावात गलका वाढत होता. नुसता गजबजाट झाला होता. थोड्या वेळानं पान शांत झाली. निर्जन भासू लागली. गाव मात्र जोरात बोलत होता आणि विठोबा जेवण होईपर्यंत हरिनाम घेत व आपल्या नियमानुसार भजन करीत होता. गावात तो गरीब व भाविक खोटं कधीच बोलणार नाही अशी त्याची ख्याती आणि म्हणूनच लोक त्याला मान देत होते. परंतु विठोबाला कशाचीच फिकीर नव्हती. त्याची बायको मरून आज 20 वर्ष झाली होती. त्या वर्षात त्यानं हाडाची काढं करून फुला आणि नामा यांना जतन केलं होतं आणि आता ती दोघं विठोबाला जगवीत होती. आपली फुलाबाई वयात आली आहे याची विठूला जाणीव होती. पण मागणी येत नाही म्हणून तो पाहुण्यांची वाट पाहत होता. विचारानं विवंचनेनं गांजत होता आणि मग भजनानं मनाला रमवीत होता, गुंतवीत होता. नामा आणि फुला यांच्या लग्नाची 2 ओझी त्याच्या शिरावर होती. ती दूर व्हावी म्हणून त्याचा आत्मा खंगत चालला होता. विठोबा रंगात येऊन अभंग गात होता. ठाईच बैसुनी करा एक चित्ता आवडी अनंत आळवावा. या ओळी तो पुन्हा पुन्हा घोळीत होता. तोच पाटलांचा गुंग्या आला. तो मांजरासारखा कोंडारातील अंगणात येऊन विठोबा पुढं हळूच बसला. मग उशिरानं खाकरला. तशी विठोबाची तंद्री तुटली. त्यानं अंधारात गुंग्याला निरखून पाहिलं आणि तो म्हणाला, कोण? गुंजाळी? सरळ बसा. हाय की, बसलोय. गुंग्या जागीच ढुंगान घुसळून आत नजर टाकीत चुली पुढं बसलेल्या फुलाकडे पाहत म्हणाला, चालू द्या तुमचा हरिनाम. चुलीत जाळ ढणढणत होता. बानवशीवरती दिवा धूर ओकीत होता आणि त्या प्रकाशात गाजराच्या बुडक्यासारखी गोरी फुला डोळे दिपवीत होती. गुंग्या अंगणात आल्याची चाहूल लागताच तिच्या कपाळावरती आठी उमटली. तिनं पदर सरळ सावरला आणि अंगणाकडं पाठ केली. अलीकडं गुंग्याला फुलाचा चळ भरला होता. पाणवट्याला पांदेला रानात तो तिला अचानक गाठीत होता. उगीचच हसून चौकशी करीत तिला न्याहाळत होता. तिच्या टपोऱ्या डोळ्यातील कुरुंद गालावरचा तीळ पाहून त्याच्या जीवाची तगमग वाढत होती आणि लक्षात येताच बरं उशीर झाला असं म्हणून फुला पाय काढत होती आणि तिच्या त्या चिमणीप्रमाणे भुरकन उडून जाण्यानं गुंगा मनात चरफडत होता, वेडावत होता, चिडत होता आणि निर्वाणीचा विचार करीत होता. गरीब विठोबाची ही गरीब लेक इतकी बेमुरवत कशी? अशानं ती कधी जाळ्यात येणार नाही. ही मैना आहे, हिला चांगला नेटका फसका लावला पाहिजे तरच ही घावल. नाही तर मग शेवटचा बाण मारून हिची शिकार करायची. काय होणार आहे? कोण विचारणार मला? मुक्या दणक हा ना कोंब तसंच आहे. विठोबा मुका आहे आणि मी पाटील आहे पाटील. 100-200 दडपलं की कटकट दूर होईल कायमची. जर तसंच काही घडलं तर फौजदार येईल आणि आला की 2 कोंबड्या 2 बाटल्या आणि 200 रुपये पुढं ठेवलं की झालंच की. फौजदाराचं डोकं बंद, मग तोंड बंद आणि फौजदाराचं तोंड बंद झालं की गावाची जीभ कशी उचलेल? कुणाची माय व्यालिया? कुणीच आवाज काढणार नाही. गुंगाला या विचारानं धीर दिला होता आणि त्यामुळेच तो आता सरळ विठोबाच्या दारापर्यंत जात होता, बसत होता. एखाद वेळी बळेच ताऱ्या घेऊन अभंग गात होता. त्यासाठी तो रोज नवे अभंग पाठ करीत होता. परंतु हे सारं आपण फुलासाठी करीत आहोत हे तो विसरत नव्हता. तो घरात तोंडानं अभंग म्हणत पण त्याचे डोळे, त्याचं लक्ष, त्याचं मन घरात असायचं. नुसती बिघडलेली फोनोची तबगडी बरळावी तसा तो बरळत असे. आज गुंगा आला. त्यानं हळूच ताऱ्या घेतला. मग घसा साफ करून त्यानं अभंग सुरू केला. रूप पाहता लोचनी सुख झाले माझ्या मनी. तसं नवं. मधीच विठोबा म्हणाला, चुकताय तुम्ही. चुकायचं. गुंगा तसाच ताऱ्या आवाजात म्हणाला, आम्ही कवा साळत गेलोय. आपली भोळी भक्ती, आमचा देव लांब नाही. तो गोड मानून घेईल, दया करील आणि कवा तरी डोळा उघडून माझ्याकडं बघील. पांडुरंगानं एकदा का माझ्याकडं नजर टाकली की माझ्या देवाला गळ्यातच बांधीन. असं म्हणून त्यानं अभंग पुढं चालू केला आणि विठोबा गप्प बसून ऐकू लागला.
कोण पांडुरंग कसा बघणार आणि कोणत्या पांडुरंगाला गळ्यात बांधणार हा सर्व तिरपगडा त्याच्या डोक्यात शिरलाच नाही. गुंगा उगीच एकटाच तोंडाला येईल त्या चावऱ्या भाषेत गात होता. त्यानं खूप गांजा ओढला होता. त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी ओळही फुलाला उद्देशून बाहेर पडत होती. पण गरीब विठोबाला त्यातील एक अक्षरही उमगत नव्हतं. गावात सामसूम झाली. दमून भागून आलेली माणसं भाकरी खाऊन अंथरुणावरती पडली. कुत्री शांत झाली. मग गुंगानं ताऱ्या खाली ठेवला आणि खिशातील विडी काढून घरात पाहत म्हणाला, फुला, हे फुला, वायच इस्तू दे की. फुलाने एक निखारा आणून त्याच्या पुढं टाकला. गुंगानं तो उचलून पुढं घेतला आणि विंचू चावल्याप्रमाणे हात झटकीत अंगठा जिभेवर धरून म्हणाला, अरेच्या बायला, ह्यो निखारा बराच भासतोय की. आमच्या घरातला इस्तू इतका कवाच भाजत नाही, पण हे इप्रीत आहे. तेव्हा फुला तिथं नव्हती. नंतर विडी पेटवून गुंगानं विठोबाचा निरोप घेतला. जातू, पोटात उंदीर गडबड करते ती. रिकाम्या डेऱ्या धडपडावं तसं. करा आराम. असं म्हणून तो विडीचं झुरकं मारीत पांदीला लागला. आणि मग लगेच आवाज चढवून, कवळे काय तुझी ग सुकुमार, जवानीचा भार बागमध्ये केळं झोकं खाती, हे लावणे मोठ्यानं किंचाळू लागला. त्याचा तो भयंकर आवाज त्या शांत रात्री सर्वत्र घुमला आणि फुला बावरून ऐकू लागली. कडूसं पडलं होतं. अंधार प्रकाश यांची निर्जन शिवारात गाठ पडली होती. शेतकरी घराच्या ओढीनं गावाकडे पाय उचलून चालत होते. कित्येक केव्हाच पांदीत शिरून चालत होते. त्या संध्याकाळात माणसाचं अस्तित्व फार खुजं झालं होतं आणि झाडाझुडपाची उंची भयानक वाढली होती. रातकिडे चिरकत होते. त्यांचा आवाज एकाएकी वाढला होता. पाखरं दडली होती, काही घराकडे जात होती. आज फुलाला उशीर झाला होता. डोकीवर जळणाची पाटी घेऊन ती घराकडे भराट्यानं जात होती. तिनं डोकीवर पदर पुढं ओढून तो दातात धरला होता आणि ती घर जवळ करत होती. ती एका ओढ्यात उतरून गाव पांदेला लागली. ती पान निर्जन होती. पांदीत अंधार जास्तच भासत होता. ती तशीच थोडी उचलून गेली आणि आणि गुंग्या आडवा आला. आला कसला? त्यानं उंदरावर मांजरानं उडी मारावी तशी तिच्यावर झेपच घेतली. पण फुलानं 2 पावलं मागं सरून ती झडप चुकवली आणि नंतर तिच्या लक्षात आलं की हा गुंग्या असून आज एकेरीवरती आला आहे. आजचा आपल्यावरचा प्रसंग भारी कठीण आहे. कसं करायचं? तोच गुंग्या मागं पुढं पाय देऊन खणखणीत आवाजात म्हणाला, फुले, आटप, पाटी खाली ठेव. का? काय म्हणून? तिनं विचारलं. तेच सांगतोय तुला. गुंग्या बितरून म्हणाला. तू नुसतं पाटी खाली ठेवून खाली बस, म्हणजे सारं सारं सांगतो. समजलं का? फुला आता सावध झाली होती आणि गुंग्याच्या झपाट्यातून सुटावं कसं याचाच ती विचार करत होती. ती पुन्हा 2 पावलं मागं सरकून त्याला म्हणाली, गुंग्या, माझी वाट सोडणे बाजूला हो, नाहीतर नाहीतर का फासावर देशील व्हय ग? गुंग्या खवळून म्हणाला, आज मी बाजू व्हायला आलो नाही. आज मी माझ्या मनासारखं करूनच मग अन्न खाणार आहे. आता नकरा करू नकस. गुमान पाटी खाली ठेव, नाहीतर नाहीतर काय? फुलानं विचारलं. म्हणजे मला ती पाटी उतरायचं कष्ट देऊ नगस. गुंगा एक पायावर आपला भार तोलीत म्हणाला, आज शेवट हाय. गुंग्या फुलाचा आवाज चढला. तिनं डोकीवरची पाटी दोन्ही हातांनी हळूच तोलली आणि मग एक पाऊल पुढं टाकलं. म्हणाली, तुझा विचार काय हाय? ह्यो आंबा पाडाया आलोय. तो मी आज खाणार हाय. गुंग्यानं डोकीचं पागुटं काढून भिरकावून दिलं. मनाची तयारी केली आणि मग पुन्हा एक पाऊल टाकलं आणि आणि फुलानं डोकीवरची भरली पाटी उचलून सर्व शक्ती एकवटून ती गुंग्याच्या नेमकी छातीत घातली. एकाएकी झालेल्या आघातानं बेसावध गुंग्या क्षणात जमीनदोस्त झाला. धुळीत कोसळला आणि तो धडपडून उठला. तेव्हा फुला अंधारातच बरीच दूर गेली होती. तिनं गाव जवळ केला होता. फुला घरी आली. तिनं गुंग्याच्या त्या करणीचा विचार करीत दिवा लावला. चूल पेटवली न तोच विचार करीत स्वयंपाक करू लागली. ती मनात म्हणाली, हा गुंग्या दृष्ट आहे. आपण गरीब, आपला बाप गरीब ने आपणाला या गावात दिवस काढायचे आहेत. आपण गुंग्याची ही आजची आगळी कुणाला सांगून बरं व्हायचं नाही. जर आपण हा प्रकार सांगितला तर माणसं जमतील, हा हू करतील आणि तीच माणसं गुंग्याला आतून अंग देतील. कित्येक म्हणतील, कुत्ता जाणे आणि चमडा जाणे. नि शेवटी वैर वाढलं आणि आम्ही गरीब, आम्हाला ते वैर खेळणं झेपणार नाही. आता झाकली मूठ 1.25 लाखाची. ती तशीच झाकली पाहिजे.
जर का ती स्वतः आपण उघडली की ती लाखाची मुठफुकाची होऊन बसेल. आपल्या बदनामीची राख सर्वत्र उडेल. लोक मलाच बदचालीची म्हणतील. मग आता आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे? फुलानं दूरचा पोच केला. मनाला शांत केलं आणि आता इथून पुढे सावध राहायचं, पण आजची ही भानगड कुणाला बोलून दाखवायची नाही, असं तिनं मनी ठरवलं. जेवणं झाली. विठोबा ताऱ्या घेऊन अंगणात बसला. तेव्हा गुंग्या शेंडाच्या ताटव्यात बसून विठोबाच्या घरातील रागरंग हेरीत होता आणि सर्वांची जेवणं झाली. विठोबानं ताऱ्या चढवला तेव्हा त्याची खात्री झाली. फुलानं माझा गुन्हा पोटात घातला आहे. तिनं घरात सांगितलं नाही. याचा अर्थ माझंच चुकलं. तिच्या मनात होतं, पण मी घाई केली. तिला पांदीत गाठली. खेकट उगीच वाढवलं म्हणून ती चिडली नि जळणाची भरली पाटी माझ्या उरावर घालून ती निघून गेली. बाकी ही देखणी पोरगी काहीही झालं तरी बाहेरच्या कागाळ्या घरात सांगणार नाही. तशी ही बरी आहे. आणि हाच विचार करीत गुंग्या घरी गेला आणि भरपूर जेवून घोरत पडला. दिवसांनी दिवसांची पाठ घेतली होती आणि गुंग्यानं फुलाचा पाठलाग कायमच ठेवला होता. परंतु ती हाती लागत नव्हती म्हणून त्याच्या हातापायांची आग आग झाली होती. अखेर त्याने भयंकर सुडाचा विचार केला नि पुन्हा तो वरचेवर विठोबाकडे जाऊन भजन करू लागला. त्याच्या पोटातील विष त्यानं तसं दाबूनच ठेवलं होतं. एकदा कडूसं पडताना गुंग्या आला. त्यानं ताऱ्या घेतला. बराच उशीर तो देवाचं हरिनाम करीत बसला. नंतर त्यानं ताऱ्या विठोबाकडे दिला नि आज कंटाळलोय असं म्हणून तो आपल्या घराकडे गेला. पण जाता जाता त्यानं फुलावर विठोबावर भयंकर सूड घेतला होता. एकाएकी गडगडाट झाला. पांदीतून फौजदारनी 4-5 पोलीस वर आले. त्याने विठोबाच्या घराला वेढा दिला. 2 पोलिसांनी घरात शिरून घराची झडती घेतली आणि 1 पोलिसानं विठोबाच्या ताऱ्यातून 4 तोळे गांजा काढला नि विठोबाला अटक केली. मग पोलीस पाटील गावकरी आले नि त्यांनी पंचनामा केला. गरीब, दुबळा, भाविक विठोबा क्षणात गुन्हेगार ठरवला गेला. गुडघ्यात मान घालून तो रडू लागला. हे पांडुरंगानं कसं केलं म्हणून तो गावकऱ्यांना गहीवरून विचारू लागला. बसल्या बसल्या भिंतीवर टक्कर घेऊ लागला. फुलानं अकांत मांडला. झालं. विठोबाचा निकाल लागला. पोलीस त्याला अटक करून चावडीवर घेऊन गेले. त्याच्या मागून फुला आणि मामा रडत ऊर बडवीत गेली. चावडीवरती गाव जमला. सर्व लोक हळहळू लागले. एका पोलिसानं आगाऊपणा करून विठोबाला बेडी घातली नि आपल्या हातांनी बेडी पडली असं ओरडून विठोबानं खांबावर टक्कर घेऊन अंग टाकलं. विठोबा, फुला, नामा यांच्या आक्रोशानं चावडी हादरू लागली. गाव हादरला. म्हातारा नानावानी गर्दी चिरून पुढं आला. म्हणाला, फौजदार साहेब, अन्याय हाय. हा मला पाहावेना. अव जन्मभर ह्या विठोबा ह्या गावात राहतोया. यानं कुणाच्या वाळक्या पाचोळ्यावरती पाय दिला नाही. अहो पण मी स्वतः त्याच्या या ताऱ्यातून 4 तोळ गांजा काढलाय. ते खोटं कसं? फौजदाराने भुवया चढवल्या आणि नाना म्हणाला, इथं काहीतरी गौड बंगाल हाय बघा. कृपा करून चौकशी करा आणि मगच दुःख पाहून डागणी द्या. खरं हाय. गर्दीतून एकच गलका वाढला. गावानं विठोबाची बाजू घेतली होती. फौजदार विचारमग्न झाला आणि नानावानी म्हणाला, विठोबा, आज तुझ्याकडं कोण पाहुणा आला होता का? नाही पांडुरंगा. विठोबा ऊर बडवून नंतर हात जोडून म्हणाला. आता कडूस पडताना गुंगाजी आला होता. तोच ताऱ्या घेऊन 4 अभंग म्हणून गेला. मग तोच फौजदार साहेब. वाणी गरजला. ही करणी त्या गुंगाचीच आहे. आता ही खबर तुम्हाला कशी मिळाली ते सांगा, म्हणजे गरिबाचा जीव वाचल. चला. नंतर फौजदारानं एका पोलिसाला दरडावणी दिली नि त्यानं चटकन गुंग्याचं नाव घेतलं नि मग गुंग्यानंच तो गांजा विठोबाच्या ताऱ्यात घातला हे सिद्ध झालं. 4 पोलीस गुंग्याच्या शोधला धावले नि विठोबाची मुक्तता झाली. गुंग्या फरारी झाला होता आणि आपल्या हातात बेडी पडली. आपणाला चावडीची पायरी चढावी लागली असं विवळत विठोबानं अंथरून धरलं होतं. तो हे पांडुरंगानं माझ्यावर कुभाड काय येऊ दिलं असं म्हणून धडका घेत होता. त्यानं अन्न पाणी सोडलं होतं आणि तो लहान मुलाप्रमाणे एकसारखा रडत होता. आणि 15 दिवसात विठोबानं या दृष्ट जगाचा निरोप घेतला. मरताना फक्त त्याने नानावाण्याला हात जोडले. म्हणाला, माझी 2 लेकरं हायती. नजर असू द्या तुमची. आणि डोळे बंद केले. गेला. एक गरीब, भोळा, इमानी फुकट गेला. असं म्हणत गावानं विठोबाला अग्निमुखी दिला आणि आंघोळ केली. फुलावर आकाश कोसळलं होतं.
ती गडबडा लोळत होती आणि गुंग्यानं घात केला असं वरडत होती. तिचा आत्मा गुंग्या गुंग्या करीत होता. आता मात्र तिला त्याचं येड लागलं होतं. नामा गरीब फक्त रडत होता. विठोबाची 13वी झाली. त्या दिवशी फुला खूप खूप रडली होती. रात्र झाली होती. ती अंथरुणावर पडून गपचीप रडत होती. तिच्या बंद डोळ्यांपुढं गुंग्या दिसत होता. तिची अश्रूंनी गुदमरलेली नजर गुंग्याला शोधत होती. तो मळ्यातील घरात येत असतो अशी तिला खबर मिळाली होती आणि तिचा आत्मा जळत पेटत गुंग्याच्या मळ्यात जाऊन येत होता. तिनं पुष्कळ विचार केला. बाजूचा कानोसा घेतला. जवळच नामा झोपला होता. त्याला गाढ झोप लागली होती. मग तिनं चुलीकडं पाहिलं. चुलीत निखारे धगधगत होते. ती हळूच उठली. तिनं चुलीतील निखारे एकत्र केले. मग तिने नामाचा कानोसा घेतला आणि ती हळूच उठली. नामाकडे गेली. त्याच्या अंगावरून पांघरून घालून नंतर तिनं एक गाडगं घेऊन त्यात निखारे भरून घेतले आणि भरकन घराबाहेर पडून ती गुंग्याच्या मळ्याकडे गेली. मळा शांत होता. पूर्वेस चंद्र मोहरला होता. त्या अंधारात एक घुबड घुमत होतं. गुंग्याच्या घराचं दार बंद होतं. घरात कडब्याचा ढीग पडला होता. फुलानं घरातील कानोसा घेतला. गुंग्या निवांत निजला होता. तो एका सुरात घोरत होता. नंतर तिनं दाराला बाहेरून कडी घातली. दारातील कडबा दाराला रचला आणि मग निखाऱ्याचं गाडगं घरामागं जाऊन घरावर वतलं. त्या निखाऱ्याच्या राशीवार एक कडब्याची परत पेंडी ठेवली आणि फिरली. नामाला जाग आली होती. त्यानं चौकड चौकशी केली. त्याला कापरं भरलं. तोच फुला घरात आली. तिनं शांतपणे अंथरुणावरती बसून हुंदका दिला. फुला, कुठे गेली होतीस? गुंग्याकडं, ती हुंकारली. कशाला? नामा घाबरला. त्याच्या घरादारावर निखारा ठेवायला. फुला शांतपणे उत्तरली. म्हणजे? नामाने पुन्हा प्रश्न केला. म्हणजे? माझ्या बापाच्या आबरूची त्यानं राख केली म्हणून म्या त्याचं व्हतं नव्हतं त्याची राख केली. फुला म्हणाली आणि अंगणात जाऊन गुंग्याच्या मळ्याकडं पाहू लागली. वाऱ्यानं आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यानं अग्नीला डिवचलं. त्याच्या नाकात काड्या घालून भडकवला आणि भडका झाला. हा हा म्हणता आग उग्र झाली. तिनं घराला वेढा दिला आणि शांतपणे ती धडधडू लागली. सारा शिवार उजाळला. गावात बोंब झाली. माणसं कंदील घेऊन धावत सुटली आणि घरापासून एक फरलांगावर थपकून फक्त पाहू लागली. कुणी काहीच केलं नाही. फक्त गुंग्याचं वाटोळं कसं आणि कधी होणार याचाच सारा गाव विचार करीत होता. गुंग्याचं घर जळत होतं. त्यात गुंग्या जळत होता आणि त्या भयंकर अग्नीचा प्रकाश फुलाच्या अंगणात तिच्या तोंडावर पडला होता. तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यात ती आग ठणठणत होती. अनंत निखारे फुलले होते. ते डोळ्यात निखारा घेऊन ती देखणी गरीब विठोबाची फुला गालात हसत होती. आज तिचा विजय झाला होता आणि त्या आनंदात ती हसत होती. सर्व दुःख विसरली होती. सकाळी लोकांनी घरातून गुंग्याचा जळका सांगाडा बाहेर काढला. हे काम कुणी केलं असावं अशी चर्चा सुरू झाली. पाटलानं बराच उशीर ऐकून घेतलं आणि मग तो म्हणाला, आता कशाला काथ्याकूट करताय? आज हाय विठोबाची 13वी. तवा माझा ऐका, ही आग विठोबाच्या भूतानच लावल्या. चला गुमान. मग कुणीच काही बोललं नाही. परंतु फुला हसत होती, बोलत होती. तो परत ह्या गावात जन्माला आला तर मी त्याला परत असाच जाऊन राख करून मारेन. कळी उमलून तिला फुलाचा आकार यावा तसा चमत्कार झाला आणि कळत नकळत गंगूच्या देहात परिवर्तन घडून आलं. दवबिंदूंनी भिजलेल्या रानफुलासारखी ती टवटवीत दिसू लागली. तिच्यात झालेला हा बदल पाहून गावातील लोक चकित झाले आणि तिरक्या डोळ्यांनी तिचं देखणं रूप न्याहाळू लागले. या 17 वर्षांच्या गंगूला आपली दृष्ट लागेल असं मनात म्हणून गावातली म्हातारी कोतारी माणसं नजरेनं जमीन टोकरू लागली. गंगू खरोखरच देखणी होती. तिच्या सौंदर्यात आता कसलीच उणीव राहिली नव्हती. काळोख संपून चांदणं फुलावं किंवा रात सरून नवी उषा प्रगट व्हावी तद्वत तिच्या देहानं तेज आणि गोलाई धरली होती. हळदीच्या कोंबासारखी तिची डौलदार काया भरारली होती. स्वतःच्या देहात झालेला हा बेमालूम बदल पाहून गंगू स्वतःच मनातल्या मनात लाजत होती, हसत होती. आपल्या देहातील प्रत्येक अवयव असा गतिमान का झाला आहे याचं तिला नवल वाटलं होतं. आणि अशा या गंगूच्या या नव्याचं दर्शनानं सारा गाव दिपून गेला होता. केशवराव चव्हाण
म्हणजे गावातील एक मातब्बर आसामी होती. गंगू ही त्याची एकुलती एक आणि त्यामुळेच लाडकी लेक होती. उगीच घरात बसून धुळीत खेळण्यापेक्षा माझ्या गंगूनं शाळेत जाऊन बसावं व तिला 4 अक्षरांची ओळख व्हावी आणि बामणाच्या मुलीसारखी ती फाड फाड वाचू लागावी, असा विचार करून तिच्या बापानं तिला शाळेत घातली होती. गंगू इतकी मोठी झाली होती तरी केशवरावाला ती लहानच वाटत होती. पण मुलीच्या बाबतीत आईची नजर मात्र आकाशात फिरणाऱ्या घारीच्या नजरेसारखी असते. गंगूच्या आईला आपल्या लेकीत झालेला बदल चटकन उमगला आणि एके दिवशी ती केशवरावाला म्हणाली, आता गंगू थोरली झाली आहे. तिनं परकर पोलक्यातून किती दिवस वावरायचं. खरं आहे तुमचं सरकार. असं हसत म्हणून केशवराव उठला आणि सरळ पेठेत जाऊन त्यानं गंगूसाठी एक रेशमी पातळ घेतलं. कांद्याच्या पातीसारखी एक हिरवी चोळी घेतली. पातळ पोलकं घालून गंगू शाळेत जायची. गावातल्या सगळ्या पोरींपेक्षा गंगू सगळ्यात उजवी होती. रूपाची तर तिच्यावर देवानं मुक्त हस्तानं उधळण केली होती. तिच्या चेहऱ्याची ठेवण काही आगळीच होती. रेखीव भुवयांच्या खालचे तिचे पाणीदार काळे भोर डोळे, गालावरचा तो तीळ, रसरशीत पोटऱ्यांमुळे आपल्या लेकीला दृष्ट लागते की काय या भीतीनं तिची आई तिची दृष्ट काढी. आपल्या जवळ असलेल्या सौंदर्याची गंगूला जरी जाणीव होती तरी नजर नम्र होती. स्वभावाने ती अबोल होती, लाजाळू होती. स्पर्श होताच पानांच्या पाकळ्यांचा मुरटा करून घेणाऱ्या लाजाळूच्या झाडाचा लाजाळू गुणधर्म तिच्या देहात नांदत होता. तिच्या तोंडाकडं सहज जरी कुणी पाहिलं तरी तिला संकोचल्यासारखं होई. तिच्या अंगावर बारीकसा काटा येई आणि उजव्या हाताची करंगळी दाताखाली धरून डाव्या हातानं डोक्यावरील पदर नीट करत ती चालू लागे. अशा देखण्या, भोळ्या आणि लाजाळू पोरीचं कौतुक सारा गाव करीत होता. दुपार झाली होती. शाळा सुटली होती आणि गंगू घराकडे निघाली होती. तिच्या पायात आता परकर धडपडत नव्हता. त्याऐवजी तिथं आता सुंदर पातळाच्या निऱ्यांचा घोळ ढेपलला जात होता. तिच्या अंगात आता तंग चोळी होती. पदराची सावरासावर करून ती खाली बघून घाईघाईनं निघाली होती. वाघ नखानं लढतो, गरुड पंखानं उडतो, पण ऊर पदरानं दडत नसतो हे त्या वेडीला कळत नव्हतं. खालमुंडीनं गंगू झपाझप निघाली होती. तिरक्या नजरेनं आजूबाजूला पाहत होती. जंगले मास्तराच्या दारात सटवाजी बसला होता. त्यानं गंगूला पाहिलं आणि तो म्हणाला, हे पोरी, वाईच थांब की. हा, अन हे कवापासून? लेकी, आता तू थोरली झालीस की. आता लवकर आमासनी लग्नाचं जेवण घाल आणि मगच मरतो. सासरे तू सुखानं नांदशील. सटवाजी वयस्कर होता. त्यामुळे गंगू एकदम उभी राहिली. तिची मान लीनतेनं झुकली होती. उजव्या हाताची करंगळी तिनं दाताखाली धरून उगत चावली आणि तिच्या गोऱ्या गालावर क्षणात दिवसा चांदणं फुललं. या म्हाताऱ्याशी कसं बोलावं आणि काय बोलावं याचा ती विचार करू लागली. लग्नाचं नाव निघताच ती लाजून चूर झाली. गालातल्या गालात हसत ती म्हणाली, नाना, काय तरी बोलू नका उगच असेच. जाते मी. बरं बाई, जा. सटवाजी एकदा मोठ्यानं हसला आणि गंगू वाऱ्यासारखी एकदम घराकडे निघाली. लग्नाचा विचार खरं म्हणजे गंगूच्या मनात यापूर्वी कधीच आला नव्हता. सटवाजीच्या या बोलण्यानं ती लाजली तर होतीच, पण याहीपेक्षा तिच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले. कधी ना कधी माझं लग्न होणारच. गावातले सगळे लोक माझ्या लग्नाचं जेवण खाणार आणि मी सुंदर माहेर सोडून परक्या घरी म्हणजे सासरी जाणार. मग तो संसार आणि नवरा आणि मुलं. गरुडासारखा माझा हा ऐटपास देह नष्ट होऊन त्याची मग मी वागूळ होणार. आणि तिरक्या नजरेनं आता जसे मला सगळे पाहतात तसे यावेळी कुणी पाहणार नाहीत व पाहिलं तरी म्हणतील, ही पहा वितळलेली गंगू. पोरांच्या आणि नवऱ्याच्या सेवेतच माझं सगळं आयुष्य जाणार. आत्तासारखं स्वच्छंदी जगणं लग्नानंतर माझ्या नशिबी कुठं यायला. खरोखरच लग्न म्हणजे बायकांना कोंडवाडाच असतो तो. गंभीरपणानं असा विचार करीत गंगू घराकडे निघाली होती. शाळेतून येताना आणि शाळेत जाताना गंगूच्या कानावर रोज असंच काहीतरी बोलणं पडू लागलं. गावातील लोक बोलू लागली, केशवरावानं आता हे आवरलं पाहिजे. पोरगी काही लहान नाही. तिचं लगीन त्यानं लवकर केलंच पाहिजे. पोरगी नाही तर एखाद्या वेळी विनाकारण वाया जायची. अरे आपण काय बामण आहे का?
त्यांच्यात कसं असतंय, आली मागणी दिली लेक आणि झालं मोकळं. पण ह्यो केशवराव असं मूग घेऊन शांत का बसून राहिलाय हेच कळनासं झालंय. आपली पोर अजून लहानच हाय असं याला वाटतंय जणू. गावात ठिकठिकाणी अशी चर्चा होऊ लागली आणि आडून आडून त्यातलं काही बोलणं केशवरावांच्या कानावर येऊ लागलं. पोरीच्या लग्नाच्या विचारानं केशवरावाला एकदम जाग आली आणि तो विचार करू लागला. गावातल्या आयाबाया केशवरावाला रस्त्यात अडवून अधिकारवाणीनं म्हणू लागल्या, "बाबा, तुझी लेक उपवर झाल्या आता. तिचं लगीन करून टाक लवकर. लग्नाची पोर म्हणजे अस्तनीतला निखारा असतोया." गंगूसाठी स्थळ पाहायला केशवरावानं सुरुवात केली. पण कुठंच काही जमेना. लग्नाची स्थळं आसपासच्या गावात तशी पुष्कळच होती. पण गंगूला योग्य असं स्थळ त्याला कुठं सापडेना. देखणेपणात उजवी असलेली आपली पोरगी शिक्षणातही मागं नाही. मग तिला गडगंज श्रीमंत आणि शिकलेलाच नवरा मिळाला पाहिजे असं त्याला वाटत होतं. दिवसगत जशी होत होती तसा केशवराव खिन्न होऊ लागला. गंगूला योग्य असं स्थळ पाहत गावोगाव वणवण हिंडू लागला. अखेर शेळकेवाडीत एक स्थळ आहे असं त्याला समजलं. पण पोरगं किंचित वेडगळ आणि माथेफिरू होतं. घरची पोलीस पाटीलकी होती. त्यामुळं घरात अपार दौलत नांदत होती. घरच्या या अपार श्रीमंतीमुळं पोरगं शिकलंच नव्हतं. शाळेत जाऊन शिकून जे मिळवायचं ते जर घर बसल्या मिळालंच तर शिकाया कशाला हवं असा विचार करून त्यानं शाळेचा नाद कधी घेतलाच नव्हता. उलट शाळेत जाणाऱ्या पोरांचा तो द्वेषच करीत होता. गंगूसाठी हे स्थळ मुळीच योग्य नव्हतं. परंतु केशवरावांच्या डोळ्यावर पोलीस पाटीलकीची आणि धनदौलतीची भूल पडली आणि पोरीला याच घरात द्यायची असं त्यानं नक्की ठरवलं. ते ठरवून गंगूचं लग्नही लगेच उरकण्यात आलं आणि मनाविरुद्ध असलं तरी लाजाळू गंगूला सासरी जावंच लागलं. केशवरावांच्याही मनात धाकधूक होतीच की. सासरी गेलेली आपली लेक तिथं कशी काय नांदेल असा त्याला प्रश्न पडला होता. पण पैशाच्या जोरावर सगळं ठीक होईल आणि ती सुखात राहील अशी आशा त्याला वाटत होती. एका मोठ्या जबाबदारीतून आपण पार पडलो असा सुटकेचा निश्वास सोडून आपल्या मुलीची सासरची खबरबात ऐकायला तो उत्सुक झाला होता. माझ्या लेकीला तुमची म्हणून तुम्ही वागवा, तिला त्रास होईल असं काही करू नका, असं त्यानं आपल्या पाहुण्याला परोपरीनं विनवलं होतं. गंगूचा नवरा हा स्वतः शिकलेला नसल्यानं त्याला एकूण शिक्षणाची चीड होती. त्यातून आपली बायको शिकलेली पाहून त्याला संताप येत होता. न शिकल्यामुळं आपण अडाणी राहिलो व ही आपली शिकलेली बायको आता आपणावर मात करणार की काय याची त्याला अतिशय भीतीच वाटत होती. नवरा बायकोमध्ये अगदी आवश्यक असलेलं प्रेमळ नातं कधीही निर्माण होऊ शकलं नाही आणि पहिल्या दिवसापासून तो तिला पाण्यात पाहायला लागला. आपला नवरा कधीच आपल्याला सुख देणार नाही हे कळून सुद्धा गंगू मात्र नव्या घरी सर्वांच्या मनाप्रमाणे वागत होती. सासू, सासरा, दीर यापैकी कोणाचीही मर्जी ती मोडत नव्हती. कुणी काही बोललं, रागावलं तरी ती उलट बोलत नव्हती. प्रत्येकाशी मिळतं घ्यायचं असं शिक्षण तिच्या आईनं तिला लहानपणापासून दिलं होतं. आपण रागावतो, चिडतो तरी सुद्धा ही शांतपणे सगळं सहन करते याचा राग गंगूच्या नवऱ्याच्या मनात धुमसू लागला आणि ही अशानं वाटणार नाही असा विचार करून तो तिला धारेवर धरू लागला. कारण नसताना तिच्यावर गुरकू लागला. आपल्या बापानं हे शिकवलेलं भूत आपल्या गळ्यात बांधलं असं समजून तो बापाशी फटकून वागू लागला. परंतु बाप बिचारा काय बोलणार? सोन्यासारखी बायको मिळाली आहे, तिच्याशी सुखाचा संसार करायचा सोडून तिला त्रास देतो हे पाहून गंगूचा सासरा कष्टी होऊ लागला. त्याने 2-4 वेळा मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आता सांगण्याच्या पलीकडे गेलेला होता. घरात कटकटी वाढत होत्या. नवऱ्यानं प्रसंगी केलेल्या मारहाणीमुळं मनातल्या मनात कुढत गंगू अशक्त होऊ लागली होती. तिचं माहेर तिला अंतरलं होतं. तिच्या प्रेमळ आईपाशी तिला आता जाता येणार नव्हतं. घरच्या अनेक आठवणींनी ती दुःखी कष्टी होई. सुगी आली आणि शेतात कामं सुरू झाली. गंगू मोलकरणींबरोबर आपल्या शेतात राबू लागली. त्या बायका तिची मायेनं विचारपूस करीत. तिच्या नवऱ्याला दोष देऊन कडाकडा बोटं मोडीत. गंगूच्या नवऱ्याच्या कानावर गुप्तपणानं हे सर्व जात होतं आणि त्याच्या रागाचा पारा तळपायापासून त्याच्या मस्तकापर्यंत चढत होता. इकडे केशवराव आपल्या लाडक्या लेकीची खुशाली कळावी म्हणून तिच्या सांगण्याकडं कान लावून बसला होता.
एके दिवशी एक माणूस गंगूच्या गावावरून आला आणि त्याने सांगितलं, मी आत्ताच आलो. तुमच्या जावयानं तुमच्या लेकीला मारून पाडले आहे. ती शेतात पडली आहे. जावा लवकर. ही खबर ऐकताच केशवरावांच्या पोटात गोळा उठला. ताडकन तो उठला आणि कुऱ्हाड घेऊन गंगूच्या गावाकडं त्यानं धाव घेतली. तो वेडापिसा झाला, जीवावर उदार झाला आणि भर दुपारी तो शेतात दाखल झाला. शेतात एक खोप होती आणि त्या खोपीत त्याची लेक कणत पडली होती. तिला हलताही येत नव्हतं. तिच्या पाठीत जावयानं काठी मारली होती. त्या काठीनं तिची गोरी पाठ फुटली होती व रक्त झिरपत होतं. ते दृश्य पाहून केशवरावाचं डोसकं फिरलं. त्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही. खोपीपासून लांब उभ्या असलेल्या जावयाकडं धाव घेतली आणि कुऱ्हाड उलटी करून त्यानं त्याच्या पाठीत एकच दणका ठेवून दिला. तसा तो कोलमडून पडला. मग केशवराव म्हणाला, मर तुझ्या मायला. अरे सोन्यासारखी बायको मिळाली पर तू तिला लोकांड समजलास. आता मी तिला इथं ठेवत नाही. घेऊन शान जातो आपल्या संगट. मामा, नवरा बायकोचं भांडण हाय ह. तुम्ही मध्ये पडू नकासा. जमिनीवर पालता पडलेला जावई उठून उभा राहिला आणि भेलकांडत म्हणाला. त्यावर मागे वळून पाहत केशवराव ओरडला, गप. म्या माझी लेक तुला दिली, पर तुला काय मेंढराला? माणिक ती. आता तू तिचं नाव काढू नकोस. माझ्या भरल्या घरात पोरीचं मला काय वजन आहे. नाहीतरी आत्तापातूर मी तिला सांभाळलीच आहे की. मग खुशाल न्या जावा. घरात न्या आणि तिचं मुरवण लावून ठेवा. मला बी तिची जुरुरू नाही. कुऱ्हाडीच्या बुंद्यानं घायकुतीला आलेला जावई तरबत्तर होऊन म्हणाला. एक म्हटलं नाही का दोन म्हटलं नाही. केशवरावानं गंगूचा सरळ हात धरला. तिला छातीशी धरून ममतेनं समजावली आणि जावयाकडं जळजळीत तिरका कटाक्ष टाकीत केशवराव गुमान चालायला लागला. गंगूची आई तिला बघून फार हराळली. काठीच्या दणक्यानं पाठ फुटली होती. रक्त वाहून गोठलं होतं. जांभळा निळा वळ सरसरून पाठाणावरती उठला होता. जखमेच्या दुही अंगानं सूज तरतरून फुटली होती. गंगूच्या आईनं हळदीचा लेप केला. पाठाणावरती घातला. रक्तचंदनाची बाहुली उगाळली. तिचा लेप जखमेवरती भरला. गालावर दोन्ही हातांची बोटं मोडून तिनं गंगूला आलाबेला केला आणि तिला गप झोपवली. गंगूच्या आईनं आता तिच्यावर ठीप धरली होती. सकाळी उठल्या उठल्या म्हशीचं 2 चंबू दूध ती तिला देत होती. गव्हाचा सांजा करून खायला घालत होती. तिच्या मायेची अपूर्वाई उतू जात होती. गंगूचं काय करू आणि किती करू असं तिला झालं होतं. दिवसानं दिवस गेले आणि गंगू पुन्हा तरारून फुलू लागली. एक नवीच टवटवी तिच्या अंगावर पुन्हा झळकू लागली. ती आणखीनच साजरी दिसू लागली, गोजरी दिसू लागली. पण तिच्या डोळ्यातलं तेज मावळल्यागत दिसत होतं. कुठंतरी टक लावून बघितल्यासारखी ती तशीच बघत राहत होती. काही बाही वाचायला घेत होती, पण एक पान उलटत नव्हती. डोळे अक्षरावर आणि मन गगनात फिरत होतं. कुणी हाक मारली तर बावरल्यासारखं करत होती. आईचं कौतुक भरायला आलं होतं. आपला मायेचा हात अंगावर टाकून तिला कुशीत घेऊन निजत होती. कोंबडा आरवला. गंगूची आई जागी झाली. हातानं इकडं तिकडं चाचपू लागली. गंगू तिच्या शेजारी नव्हती. रात्री झोपताना गंगू तिच्या शेजारी होती, पण सकाळीच ती लगेच कुठे गेली असा प्रश्न तिला पडला. इकडं तिकडं कुठं गेली असेल म्हणून तिनं चौकशी देखील केली. पण गंगूची पातळही कुठं दिसत नव्हती आणि चोळ्याही दिसत नव्हत्या. बोचकं घेऊन गंगू गेली हे तिनं ताडलं आणि केशवरावाला तिनं हाळी घातली. गंगू कुठं दिसत नाही की हो? कुठं पळाली का काय? रानात गेली काय दक्कल? पाय काय होतंय तिला? सुख दुखतंय व्हय इथं? गेली असेल रानाकडं, बघून येतो म्या. केशवरावानं दांड्यात कुऱ्हाड ठोकली. 2 कप चहा घेतला आणि तरारा रानाच्या वाटेनं तो गंगूला बघत निघाला. वाटेतल्या छपरातून विचारत विचारत तो निघाला होता. मळा बघून झाला, शेत बघून झालं, आसपासची छपरही हुडकली, पण गंगू कुठंच दिसत नव्हती. दुचमटून केशवराव उभा राहिला. मिशीला त्याने पीळ भरला. एकदम त्याच्या नजरेमोर शेळकवाडी दिसू लागली. तिरशिंग्या जावयाचा चेहरा डोळ्यापुढं आला. तसं मिशीला दुही बाजूनं करकचून पीळ भरीत तो एकदा थुंकला आणि आणि मधल्या रस्त्यानं तसा शेळकेवाडीकडे सरकला. दाराच्या ढिलजेतच जावई उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. कुऱ्हाडीच्या दांड्याला झोला देत देत केशवराव दाराच्या चौकटीशी आला आणि म्हणाला, जावाय, तुमचा तिढा कळला मला.
गुमान माझ्या लेकीला माझ्या ताब्यात द्या. बेलाशक न्या जावा. गावातल्या रामुशांचा बँड बी लावा आणि ती येत असल तर तिला पालखीतनं बी न्या. आमची काय बी नाही. असं म्हणजे गंगू हिता आल्या म्हणा की. व्हय व्हय, मगाशीच आल्या आणि कामाला बी लागल्या. गप गुमान. मागल्या गोट्या जनावरांचा हागमूत काढत्या. देऊ का तिला हळी? जावई फिदी फिदी हसत म्हणाला. केशवरावाला धीर निघाला नाही. गंगा ए गंगा. अगं, असं करीत त्यानं मोठ्यानं हळी दिली. केशवराव चौकट ओलांडून आत जायलाही तयार नव्हता. जळजळीत नजरेनं इकडं तिकडं बघत होता. कालवलेल्या शेणानं हात भरलेली गंगू तशीच पुढं आली. केशवरावाला बघून नजर बाजूला वळवून उभी राहिली. गंगे, तुला न्यायला आलोय मी. कोण आडवं येईल त्याचा मुडदा पाडणार आहे मी. हात खंगाळून धू आणि चल माझ्या संगट. बाबा, मी पुन्हा कधी माहेराला याची नाही. माझं चांदणं आता हितच. लगीन झालं तवाच मी तुम्हाला मेले. केशवरावाने कुऱ्हाड उलटी ठोकली. पातक कमरेला अडकवलं आणि दांडा काखेत मारून तो परत फिरला.